हॅलो गाईज, आम्ही आलो शेवगावला खंडोबाच्या यात्रेत जाण्यासाठी आणि तिच्या मावशी आता तिला भेटण्यासाठी, शिवन्याला भेटण्यासाठी इतक्या एक्सायटेड होत्या. सारख्या कॉल करत होत्या, शिवन्या कधी येणार आहे, शिवन्या कधी येणार आहे. त्यांचे तर भांडण लागले होते तिला घेण्यासाठी. ते सगळ्या नंबर लावून उभे होत्या, मी घेणार मी घेणार मी घेणार. हे बघा, शिवन्याला पण किती आनंद होतोय त्यांना भेटून. त्याच्यानंतर शिवन्याला क्रिकेट खेळायला आवडतं, तर मग सगळ्याजणी तिच्यासोबत क्रिकेट खेळत होत्या. शिवन्या पण की खुश होती. त्यांना म्हणायची टाका टाका मावशी टाक, मावशी टाक, मावशी टाक. आणि तिने बॉल मारला की म्हणायची विनर विनर मी विनर मी विनर. तिला खूप आवडतं क्रिकेट खेळायला. ती बघा किती छान खेळत होती, इतकी छान एन्जॉय करत होती तिच्या मावशांसोबत क्रिकेट. तिची मस्ती सगळ्या तिच्या आज्या इकडून तिकडून काम करता करता बघत होत्या. त्याच्यानंतर आवरून आम्ही यात्रेत गेलो. यात्रेत यात्रेत गेल्यानंतर आम्ही शिवन्याला आणि श्रावणीला आणि तिच्या श्रावणी, शिवानी मावशीसोबत शिवन्याला ट्रेनमध्ये बसवलं. हे बघा, ट्रेनमध्ये बसल्यानंतर आम्हाला वाटलं ती घाबरेलच, पण ती अजिबात घाबरली नाही. हे बघा, ती किती छान एन्जॉय करत होती. तिने तिच्या मामाच्या गावची यात्रा फर्स्ट टाईम बघितली होती, तिला समजायला लागण्यापासून. नंतर ती रिया मेघना मावशीसोबत जम्पिंग जपांगमध्ये बसली होती. नंतर ती या मिकी माऊसमध्ये बसली, त्यांनी तिला हेल्प केली खाली उतरण्यासाठी. पण तिला इतका आनंद होत होता. ती तिच्या दोन्ही मावशांसोबत इतकी मस्त एन्जॉय करत होती. आम्हाला वाटलं ती यात तरी घाबरेल, पण ती अजिबात घाबरली नाही. तिला खूप आनंद होत होता मिकी माऊसमध्ये पण. ती मस्त खेळली. त्यानंतर ना आम्ही त्या झुल्यामध्ये बसलो. त्यामध्ये नाही शिवन्याला बसवलं, ती खालीच होती तिच्या बाबांकडं, आजीकडं. मस्त आम्हाला बघत होती आम्ही कसं खेळतोय, आई कशी एन्जॉय करते. मग मी तिला स्माईल देत होते, मी तिला हाय करत होते. ती पण खूप छान खालून स्माईल देत होती मला आणि बघत होती मी कशी खेळते. तिच्या आजी इकडे होती ती. त्यानंतर आम्ही ब्रेक डान्समध्ये बसलो. ब्रेक डान्समध्ये बसण्यासाठी रिया मेघनाचे भांडण चालू झाले. मी ताई शेजारी बसणार, ताई शेजारी बसणार. मग बळबळ त्या मेघनाला श्रद्धा शेजारी बसवलं आणि रिया माझ्या शेजारी बसली आणि कार्तिकी आणि मम्मी बसली. मम्मी तर बसतच नव्हती, पण बळबळ बसवलं तिला पण. आणि कृष्णा तर एकटाच बसला. आम्ही सगळ्यांनी खूप मस्त ब्रेक डान्स पण एन्जॉय केला. तिचे पप्पा तिला घेऊन खालीच उभा होते. त्यांना म्हटलं होतं बसा तुम्ही, पण ते बसलेच नाही. ते म्हटले मला नाही बसायचं. मग ती तिच्या आजीसोबत आणि पप्पासोबत खालून आम्ही कसं एन्जॉय करतोय बघत होती. तुमच्यापैकी कोण कोण शेवगावच्या यात्रेत गेलं आहे मला कमेंट करून सांगा. थँक्यू गाईज वॉचिंग माय व्हिडिओ.